शिवशक्ती कासा टीमच्या विरुद्ध तितक्याच चांगल्या अंदाजामध्ये सध्या खेळावं लागेल, कारण की या मातृत्व सध्या नजरा आहेत प्रत्येक टीमच्या, कारण की ग्रुप ए मध्ये सुद्धा दोन्ही टीम अगदी टॉप मध्ये रँकिंग आहेत आणि हा सामना जर दोन्ही टीमला अगदी गमवण्याची भीती नाही, पण तो पाहूया खान चॅलेंजर्स टीम या स्पर्धेमध्ये हवी ठरण्याचा प्रयत्न करू शकते, पण समोर टीम आहे शिवशक्ती कासा. प्रणय धान मेहर सध्या बॅटिंग करण्यासाठी सलमीच्या भूमिकेमध्ये त्याला साथ पुन्हा एकदा रोहनची मिळेल का? पाटील नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या केलं जातं. घर बसल्या आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती, आपल्या लॅपटॉपवरती आणि आपल्या अँड्रॉइड टी व्हीवरती या स्पर्धेचा आपण अगदी आनंद घेऊ शकता. जबरदस्त सध्या नक्कीच ही स्पर्धा कव्हर करत असताना मुन्ना जयस्वाल आहे, उत्कर्ष आणि त्यानंतर सूरज सध्या आहेत या स्पर्धेचं अगदी कव्हर करण्याची पूर्णपणे जबाबदारी. खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्यामार्फत केलं जातं आणि जेव्हा जेव्हा मुन्ना जयस्वाल हे नाव जे घेतलं जातं तेव्हा तेव्हा पाटील चॅनल, पाटील नेटवर्क चॅनल आणि नेहमीच कार्यरत असतो. तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिले सध्या घेऊन येत असताना ज्यांच्याकडे फिरकीचा जादूगर आहे, नकल बॉल पुन्हा एकदा कटर बॉल टाकण्याची क्षमता आहे, पण तो समोर आहे प्रणय आणि प्रणयला बॉल समोर दिला तर बॉल जेलमध्येच्या बाहेर आणि इथे आला पहिल्या बॉलती क्लास टायमिंग, बॉल सीमा पार, पहिल्या बॉलती चौकार. लाजबाब टायमिंग, जसा समोर बॉल दिला हक्त प्लेसमेंट केला आणि इनफिल्ड क्लिअर केलं तर डीपमध्ये फिल्डर नाहीये. बॉल पुन्हा एकदा जाईल सीमा पार, 4 रन्स मिळतील. याचा दवेच्या मदतीने खातं ओपन सध्या केलं जाईल. चांगली फिल्डिंग सध्या अरेंजमेंट केली जाईल, कारण की मिडो प्लस सध्या सलमान आहे राईटी बॅटरसाठी, कव्हर पॉईंट लेग फिल्डर सध्या तैनात. पुणे एकदा सध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत मुख्य मंचावरती. चला मनोज, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मागच्या मॅच मध्ये काय कमाची बॉलिंग केली. हा बॉल सुद्धा सरळ बॅटने टायमिंग लाजबाब टक आवाजने हा बॉल मैदानाच्या बाहेर, नॉट रिचेबल, इट्स अ मॅक्झिमम सिक्सर. कमालचे टायमिंग, कारण की वाऱ्याचा वेग आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि त्याचा फायदा कसा घ्यावा प्रणयला एक्झॅक्टली माहिती आहे. जसा बॉल समोर दिला लगेच त्या लाईन हेरली, कारण की बॉल रीड करणं आणि त्याच्यावरती प्रहार करणं खूप महत्त्वाचं आहे. पडेगा तो बडेगा इंडिया हे नेहमीच आपण पाहतो वाचतो आणि त्या प्रकारे बॉलला रीड करणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रणय ज्या प्रकारे क्लास आपण आपला दाखवतो. लाजबाब टायमिंग, 2 बॉल मैदानाच्या बाहेर. पुणे एकदा पुढचा बॉल, ओहो कट करण्याचा प्रयत्न, बॉल जर पलगे तर पुन्हा एकदा थोडंसं खाली राहत असणार सबमध्ये. येथे हा डॉटबॉलची समाप्ती. धावसंख्या फलकाते जाऊन पोचते आतापर्यंत 10 रन सध्या आहेत. पुन्हा एकदा समोर बॉल आणि त्याच्यावर सुद्धा तुटून पडत असणार, हा सुद्धा अगदी ढगाला भगदाड पडत असताना बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर, इट्स अ मॅक्झिमम. लाजवाब बॅटिंग. मुख्य मंचावरती सध्या आपण मॅन ऑफ द मॅचचा मनोज सहारे आदरणीय दादांना पुन्हा एकदा विनंती आहे, रिकी दादा यांच्या हस्ते आपण हा आजच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. 5 विकेट. मनोज सहारे जबरदस्त स्पेल राहिला, 2 ओव्हरचा स्पेलमध्ये 5 विकेट घेत असताना जबरदस्त खेळी साकाल यांनी टीमला अगदी विजयाचा झेंडा फडकवला आणि त्यानंतर चांगली खेळी पाहायला मिळाली. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मनोज सहारे. बॉलर पुन्हा एकदा तयार, पुढचा बॉलता पुन्हा एकदा लाईन मिस केल्यानंतर हा बॉल जर पडला तर बॅटपती नाही आहे, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॉल पडले तर मागे जाईल. होते ओव्हरची समाप्ती, पहिल्या षटकी ते समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते फलकाते 3 रन. मला वाटते बाउंड्री झाल्या त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आणि टोटली 16 धावा फलकात्या आहेत. कमालचे षटक राहिले, कारण की प्रणयने ज्या प्रकारे खेळी केली आपल्या टीमला सावरायचं असेल तर तितकी चांगली बॅटिंग करावी लागेल आणि त्या दृष्टीने सध्या बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा तयार,
सातत्याने प्लेसमेंट जबरदस्त पाहायला सध्या मिळते, कारण की 30 या षटकाच्या आतमध्ये ज्या प्रकारे फील्ड रिस्ट्रिक्शन सध्या सेट केलेला आहे त्याला भेदण्याची ताकद सध्या दोन्ही बॅटरकडे पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे खेळी साकारली, मला ते जास्तीचा वेळ घेत आहे टीम, थोडीसं आपण नक्कीच फास्ट सामना खेळवा. खान चॅलेंजर्स, कारण की फिल्डिंग साईडला सातत्याने आपण नक्कीच वारंवार सूचित करतो, हे थोडंसं चुकीचे वाटते, परंतु सामना फास्ट खेळणं हे गरजेचं आहे. तर 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये रायटी बॅटरसाठी फिल्डिंग तितकी चांगली साईट सध्या फील्ड अरेंजमेंट केलं जातं. 3 फील्डर सध्या रिंगणाच्या बाहेर आहेत. एक फील्डर जर पाहिलं तर स्वीपर कव्हरमध्ये डीप पॉईंटमध्ये सध्या सेट केला आणि त्यानंतर सूरज सध्या आहे लॉंग ऑफला, आणि त्यानंतर एक फील्डर जो साई सध्या ऑन साईडला मिड विकेट काउ कॉर्नरमध्ये. बॉल पण येतात यार हितेश पाटील. पहिला बॉल कॅप्टन सोपट्याने ढकलला, फील्डर सध्या डीपमध्ये स्वीपर कव्हरमध्ये 6 बाद बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. चांगली कामगिरी त्याच्या मार्फत बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 17-17 या आकड्यामध्ये. दोन सध्या संघ नक्कीच क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा चुरशीच्या मॅचमध्ये अगदी लढा देत असताना, कारण की दोन्ही टीमचा विचार केला तर पॉईंट टेबलमध्ये 1 आणि 2 अशा स्थितीमध्ये सध्या आहेत. पाहूया इथून विजय कुठल्या टीमकडे जाईल, कारण की इथून जर पाहिलं तर प्रत्येक टीमला जिंकू किंवा या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्याचा इरादाने सध्या मैदान गाजवण्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओहो, पुन्हा एकदा हा बॉल ऑफ ड्राईव्ह पुन्हा एकदा खेळत असणार अलॉंग द कार्पेट. बॉल पुन्हा एकदा मागे, तो आता आणखीन एक सिंगल इथे मला वाटते प्रणयच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जॉम्प होते, स्कोर काढते. या सिंगलच्या मदतीने धाबा आहेत 18. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये 17 धावेची एक खेळी आपल्या टीमसाठी सध्या साकारत असताना चांगलं क्रिकेट. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ. हितेश पाटील पुणे एकदा तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल पडतो. फिल्डर सध्या आहे या सर्कलच्या आतमध्ये. बॉल फील्ड करतील, धाव इथे मिळणार नाहीये. गणेश सध्या बॉलला पर्यंत पोहोचत असताना बॉलला कलेक्शन तितकं चांगलं, पण समोर जर पाहिलं तर रोहन भावर आहे. रोहन भावरचा खेळ या स्पर्धेमध्ये तितका चांगला आणि कमाचा राहिलाय. पाहूया इथे हितेशची बॉलिंग कशी राहील. पुणे एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल ऑनसाईडला चाललाय, पण इथे मिसफील्ड होत असताना बॉल जोपर्यंत साई बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चांगली फेकी पाहायला मिळते. 2 धावेवरती सॅटिस्फाय होत असताना चांगली फेकी टॉप ऑफ द स्टंप. सोपं तर बिलकुल नसतं, कारण की अंदाज घेणं अनुमान घेणं खूप महत्त्वाचं नाही. त्या प्रकारे फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते, स्कोर काढते. संध्याकाळच्या सत्रामध्ये सिंगल डबलवरती जास्तीत जास्त दोन्ही बॅटर प्रत्येक बॅटर अगदी कॉन्सन्ट्रेशन नेहमीच करताना दिसतो, कारण की वाऱ्याचा वेग आणि ज्या प्रकारे क्लायमॅक्स बदलतं त्या अंदाजानुसार खेळणं महत्त्वाचं असतं. आणि त्या प्रकारे खेळ सध्या दोन्ही बॅटरचा आतापर्यंत नक्कीच रंगत असताना, कारण की एका बाजूने सेन्सिबल क्रिकेटची आतापर्यंत वनडे लागत असताना. ओहो, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाली, बॉल अंदर और दांडी बाहेर. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम शिवशक्ती कासा, फलंदाज रोहन भावर बॅक टू दी पॅव्हलियन. पहिला धक्का इथे देत असताना महत्वाचा विकेट, कारण ती ब्रेक थ्रूची आवश्यकता होती टीम खान चॅलेंजर्स. सुरुवातीला धावा आल्या, त्या धावा अडवण्याचा प्रयत्न बिलकुल करण्याचा प्रयत्न केला जात होता, आणि त्यानंतर हितेश पाटीलने विकेट टू विकेट थोडासा कटरचा वापर केला आणि हा बॉल जसा पडला झपकन थोडासा आतमध्ये आला आणि त्यानंतर दांडी येथे उद्ध्वस्त. पहिला धक्का, फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 20 रन्स. 2 ओव्हर आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर शेवटचा बॉल या षटकात येईल. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. कमाची आतापर्यंत बॉलिंग ऍक्शन आणि त्याच ऍक्शनने सध्या गिरफ्तार. ओहो, कट करण्याचा प्रयत्न, अगदी जखडून ठेवण्याचा प्रयत्न, कारण की फुटवर्कचा वापर झालेला नाहीये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या गोष्टीचा नेहमी सातत्याने उल्लेख केला जातो, याच्यासाठी की तुमच्याकडे फुटवर्क पाहिजे, पण ते फुटवर्क जे आहे ते प्रमोदला नक्की थांबवलं, कारण की ज्या प्रकारे बॉलिंग केली अगदी लेंथपती बॉल होता, पण तो पिक करता आलेला नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक 16 धावीचं होतं, पण त्यानंतर यावरचा विचार केला तर फक्त 4 धाबा. हितेश पाटील चा लाजबाब बॉलिंग, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. धाबा खर्च केल्या 4 आणि पहिल्या स्पेलमध्ये खूप चांगली कमाची बॉलिंग सध्या शिवशक्ती कासा या टीमच्या विरुद्ध खान चॅलेंजर्स. सलमान खान यांचा संघ आहे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर तितकी चांगली कामगिरी करत असणार शिवशक्ती कासा, जितू पाटील आणि ध्रुमिल
भालिया हे सध्या संघ मालक आहेत टीम शिक्षक ती कासा टीमचे साठी आणि दोन संघ मालकांचा सध्या या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा लढा सध्या पाहायला मिळतो। या क्रिकेटच्या दुनियादारीमध्ये कुठल्याही टीमचे पुन्हा एकदा अगदी भारी कामगिरी होईल त्याच्यासाठी नक्कीच नजर तर प्रत्येक टीमवरती इथून असेल कारण की आपण पाहत आहात साई मंथन प्रीमियर लीग या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे उद्घाटे आदरणीय रिकी रत्नाकर साहेब यांच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा भव्य दिवस सोहळा आपण पाहत आहात। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। 2 ओव्हरचा खेळ धावसंख्या 20 लॉस ऑफ 1 विकेट बॉलिंग ट्रॅकवरती सलमान खान। ओहो पुन्हा एकदा हा बॉल डिफेन्स अटॅक मध्ये बिलकुल नाहीये डिफेन्स करत असताना बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण बॉल जो फील्ड करतील एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल। मेजर सध्या शॉर्ट कव्हरमध्ये सध्या तैनात आहेत तितके चांगले रेप्युटेशन सध्या त्यांच्यामार्फत पाहायला मिळतं कारण की प्रत्येक फिल्डरला आणि प्रत्येक बॉलरला रेप्युटेशन के साथ क्रिकेट खेळना जरूरी है। बॉलर तयार होईल राउंड विकेट पुढचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न तितकी चांगली इथे गती बॉल पुन्हा एकदा स्पीड पकडत असताना अगदी एक्सप्रेस डिलिव्हरी कारण की बॉल पडल्यानंतर इथे जर पडले तर जशी बुलेट ट्रेन धावते तसा मात्र हा बॉल सुद्धा अगदी पडल्यानंतर तितक्याच वेगाने लाजबा पुन्हा एकदा पिचिंग येते डॉट बॉल कारण की सलमानकडे मोठा अनुभव आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा आणि ही स्पर्धा तितकीच मोठ्या आपण पाहतात लाख मोलाची स्पर्धा पाहूया या स्पर्धेचा लखपती कुठला संघ नक्की ठरेल त्या उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा अगदी ज्या प्रकारे आपण पाहतो फायनल पेपर बॉलर तयार धावसंख्या 21 प्रमोद पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटची एज घेत बॉल पुन्हा एकदा मागे चाललाय गलीमध्ये सध्या फिल्डर तैनात आहे प्रमोद भगली बॉलला पुन्हा एकदा फील्ड करती चांगली ऍक्टिव्हिटी दाखवत असताना कारण की गली में दिल चुराना और गली में रन बचाना ये बहुत जरुरी होता है आणि इथे चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते। धाव घेण्याचा बिलकुल विचार नाही आहे समुद्राचे क्रिकेट सध्या दाखवले जातं कारण की संध्याकाळचं सत्र आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं डूप फॅक्टर येत असतो आणि अशा कंडिशनमध्ये बचावाचं कार्य करणं जरुरी आहे आणि प्रमोद सध्या ते दाखवण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा तयार ओहो प्लेट ऑन केल्यानंतर बॅटच्या पुन्हा एकदा ब्लेडला बॉल ब्रश झाल्यानंतर मागे जाईल बॉल पुन्हा एकदा फील्ड करत असताना विनोद सध्या आहे मागे लेग गलीमध्ये तो पुढे एकच सिंगल इथे फलका तयार केली जाईल। कमाची बॉलिंग सध्या केली जाते पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आले अक्षरशः धावेचं धरण फोडलं पडतो त्यानंतर पुन्हा एकदा त्या धावेच्या धरणाला पुन्हा एकदा जो मात्र बाण जो आडवा टाकायचा होता त्यामध्ये आतापर्यंत यश प्राप्त करत असणारी टीम खान चॅलेंजर्स धावसंख्या जाऊन पोहोचते 22 लॉस ऑफ 1 विकेट पुन्हा एकदा पुढचा बॉल षटकातील आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत। सुरत बॅटने पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फटका सध्या सजवला पण डीपमध्ये सुरत पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतील चांगली फेकी सध्या पाहायला मिळते जास्त काय मिळणार नाहीये यंग टॅलेंट सध्या आहे तितकी चांगली कमाची फिल्डिंग तो मध्ये एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल। प्रणय सध्या आहे प्रणय थोडासा आता डोक्याचा वापर करत असणार कारण की धावा येत नाहीये इथून अटॅकिंग मोडमध्ये येऊ शकतो पण इथे एक चांगली भागीदारी पाहिजे ती भागीदारी इथे रचण्याचा प्रयत्न त्याच्या मार्फत केला जातो। या सरळ बॅटने ऑन साइडला घेतला पट्ट्यात आणि दिला बाहेरच्या बाजूने फेकून दम लगा के ये मॅक्सिमम पॉवर हिटर सिक्सर कमाचं टायमिंग लाजवाब प्लेसमेंट प्रमोद पारधीची पॉवर सध्या दाखवली जाते पी फॅक्टर याडी अगदी आपल्या टीमसाठी ट्रम्प कार्ड आहे जसा बॉल समोर आला त्याच्यावरती पुन्हा एकदा पूर्ण हाताचा पुन्हा एकदा वापर करत असणार चांगलं टायमिंग लाजवाब सेटलमेंट बॉल सीमारेषा पार इट्स अ मॅक्सिमम धावसंख्या जेव्हा पोहोचते 3 ओव्हरचा खेळ समाप्त 10 ची सरासरी 29 लॉस ऑफ विकेटचा विचार केला तर रोहन परतला परंतु ज्या प्रकारे विकेट एक लवकर परतला परंतु आपल्याला फरक पडणार नाहीये जी मात्र आपल्याला सरासरी पाहिजे अगदी त्या वृत्तीने खेळ दाखवण्याचा इरादा सध्या करत असताना दोन्ही फलंदाज कमाचा आतापर्यंत प्लेसमेंट 3 ओव्हरचा खेळ समाप्त धावसंख्या जेव्हा पोहोचते 29 धावा आहेत आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या 7 ओव्हरच्या मॅचेसमध्ये जर पालके तर टार्गेट तितकं मोठं पाहिजे तो तितके चांगली कमाची बॉलिंग सध्या पाहायला मिळते। हितेशने ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं ओव्हर नंबर 2 मध्ये फक्त 4 धाबाने 1 विकेट टचच्या नबीर आले पुढे एकदा बॉल तयार सरळ बॅटने केल्याचा प्रयत्न बॉल अगदी हवेमध्ये पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न खेळ सेकंड अटेम्प्ट मध्ये रिले कॅच पकडत असताना राजू मेजरने पकडला झेल विकेटचा पतन OUT फलंदाज गॉन।
चौथं षटक मार्गस्थ. धावा आतापर्यंत फलकाती जाऊन पोहोचते 29. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 संघ मालक आहेत या स्पर्धेमध्ये. पाहूया कुठल्या संघाचा या स्पर्धेचा विजयाचा अगदी जय जयकार होईल. कारण की तुमची सुरुवात कशी होते याच्यावरती प्रत्येकाचं लक्ष नसतं, तुमचा एंड कसा होत असतो याचं नक्की याच्यावरती जास्त मात्र लक्ष प्रत्येकाचं असतं. आणि इथून जर पाहिलं की तर ज्या प्रकारे सुरुवात केली असं वाटलं की नक्कीच एक मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल केली जाईल, मोठं टार्गेट सेट केलं जाईल, परंतु त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग केली गेली, सातत्याने विकेट केला आणि त्यानंतर चांगली बॉलिंग पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये सुद्धा विकेटचं पतन होईल. पहिल्या बॉलवरती सध्या हितेश पाटील विकेट टेकर बॉलर जी मात्र ॲबिलिटी आहे आणि कॅपेबल सध्या प्लेयर सध्या पाहायला मिळतो. नवीन बॅट्समन फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा विश्वनाथ. नवीन बॅट्समन राईट बॅटर, अगदी दांडगा अनुभव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. परंतु पाहूया आज मैदान गाजवण्याची शक्ती पुन्हा एकदा इथे प्राप्त करेल का. जसा बॉल समोर ऑन्सला प्रहार डीप फिल्डर मस्त कला दस्तक देऊन फेसबुकच्या कमेंटमध्ये एकदम झकास. आणि हा प्लेयरच खास आहे या टीमसाठी. टायमिंग तर थोडंसं फसलं, पण ज्या प्रकारे ताकद झोकत असणार, ताकद नजाकत प्लस टायमिंग पोल सीमारेषा पार, इट्स मॅक्झिमम सिक्सर. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 35 लॉस ऑफ विकेट 2. 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत ज्या प्रकारे मंजिल गाठायची होती. क्रिकेटमध्ये रस्ते तर तयार नसतात, क्रिकेटमध्ये रस्ते तुम्हाला तयार करावे लागतात आणि तो रस्ता सध्या कठीण आहे प्रत्येक टीमसाठी. पाहूया कुठला संघ या स्पर्धेमध्ये रस्ता सोपा बनवेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा ऑनसेला हा बॉल ऑनसेला खेळण्याचा प्रयत्न करतो. फॉलोमध्ये बॉलला पुन्हा एकदा फिट करतील. धावसंख्या पुन्हा एकदा मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते, परंतु ज्या प्रकारे एक मोठा प्रहार आला, मला वाटते तुम्हाला बॉल जो होता तो चेकमेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु जसा बॉल समोर आला लगेचच बॉडी बॅलन्स चेंज केला आणि काय मोठा प्रहार. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर पुन्हा एकदा इथे बॉलला फिट करते. चांगली फिल्डिंग सध्या प्रमोदच्या मार्फत, कारण की बॉल तिथे अडवणं कठीण असतं, कारण की ज्या प्रकारे वेग असतो आणि मागे बॉल वरती नजर पाहिजे ती नजर सध्या आहे. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करते, तो पुढे एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकादी जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 36. 36 रन सध्या फलकादी. अप्रतिम सध्या बॉलिंग. धावसंख्या 36 आकडे शेवटचे बॉल या षटकात शिल्लक आहेत. आता 2 बॉल शिल्लक. ओहो पुन्हा एकदा लेन बॉल ओव्हर 20 बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर त्याच वेगाने चांगली बॉलिंग सातत्याने पाहायला मिळते, कारण की जास्त रूम जो आहे तो दिला जात नाहीये. बॅकफुटवरती बॉल जर पाहिलं गेलं तर खेळण्याचा इरादा पडतो. हा बॉल कदाचित थोडंसं फ्रंटफुटचा वापर केला असता तर टायमिंग झालं असतं. तो प्रमोदला भरपूर मोठा दांडगा अनुभव आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच लाईन सातत्याने जर पाहिलं गेलं तर जे मात्र फ्रंटफुटचा वापर करणं गरजेचं पडतो, त्यामध्ये थोडंसं अपयश आणि त्याचाच पुढे इथे सुद्धा आणखी एक डॉट बॉलची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जॉम्प होते स्कोर काढते 36. 36 आकडे. चला ड्रिंक्स ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट फक्त 2 मिनिटाचा राहील. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जॉम्प होते 36 आकडे. टीम शिवशक्ती कासा. लक्ष इथे सेट करायचं आहे या पहिल्या इनिंगमध्ये, कारण की मोठा आकडा जर सेट करायचा असेल तर तितकी चांगली बॅटिंग जी आहे ती नक्कीच पार करावी लागेल, कारण की महत्त्वाचे 2 विकेट जे आहेत ते शिवशक्ती कासा टीमने गमावले. पाहूया इथून कशी कामगिरी राहील.
तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. ऑन स्क्रीन सध्या सूर्य पुन्हा एकदा असताना चाललाय आजच्या दिवसातील, आणि सूर्य कधीच आपण जर पाहिलं तर थांबत नाहीये. त्याची दिवसाची जी मात्र कार्यप्रणाली जी आहे ती नेहमीच रोटेट होत असते, आणि सध्या मावळण्याच्या तयारीमध्ये आपण सनसेट पाहतो. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36-36 गडी गमावले 2. मला ते जास्त टाइम घेतला जातो टीम शिवशक्ती कासा, त्याला लगेचच फिल्डिंग अरेंजमेंट करून घ्यायचं आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये ऑप्शनला तितकी चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हरमध्ये फिल्डर सध्या आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये सध्या सुनील मोरे, आणि त्यानंतर राजू मिजे सध्या पाहायला गेले तर शॉर्ट कव्हरमध्ये, आणि एक फिल्डर बॅकवर्ड पॉईंटमध्ये सध्या सहबाज. पण चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. पहिले षटक नंदू परिहार ज्या प्रकारे बॉलिंग केली, 16 धावा खर्च केल्या, पण तो पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातो, कारण की विकेट टेकर बॉलर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर विकेट मिळाली नाहीये, पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास सध्या दाखवला जातो. धावसंख्या पुन्हा एकदा स्टॉप करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल जर पाहिला तर निधाव येईल, चांगली बॉलिंग सध्या केली जाते, कारण की धावा ज्या आहेत त्या आता मात्र आलेल्या नाहीयेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न, एकाच रुळावरती इथे सुद्धा पाहायला गेलं तर विकेटचं पतन होऊ शकतं, आणि अखेर विश्वनाथचा खेळ ते समाप्त. धावचीच्या रूपाने पुन्हा एकदा येस नो, आणि त्यानंतर ओ नो, फलंदाज बाद. महत्वाचा गडी पुन्हा एकदा विश्वनाथचा. मला वाटतं समोर जर पाहिलं तर कोलिंग थोडीशी चुकीची राहिली, आणि त्यानंतर स्वतःला पुन्हा एकदा इथे सॅक्रिफाईस करत असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये, कारण की स्वतःची विकेट वाचवणं आणि स्वतःची विकेट देणं त्यामध्ये खूप फरक आहे. ते सध्या विश्वनाथने दाखवले खूप चांगली. धावसंख्या 36-36. 5वं षटक सध्या मार्गस्थ आहे. नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी जेडी, पण तो प्रमोद पारधी जोपर्यंत आहे तोपर्यंत एक मोठं टार्गेट नक्की सेट होऊ शकतं, पण त्याच्यासाठी त्या प्रकारची पॉवर हिटिंग बॅटिंग करणं गरजेचं राहील. आतापर्यंत ज्या प्रकारे दबाव वाढवला, अंडर प्रेशर सध्या टीम आहे, सेटलमेंट होऊ दिलेलं नाहीये बॅटरला. त्याचं कारण चांगली बॉलिंग फिल्डिंग तितकी चांगली कमालची. बॉलर पुन्हा एकदा नंदू परिहार तयार, पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. ओहो, सॉफ्टहँडने हा बॉल पडल्यानंतर अगदी झपाटा मारण्याचा प्रयत्न, पण बॉल पुन्हा एकदा जसा पडला तिथून मात्र बाउन्स झाल्यानंतर बॅटरकडे पुन्हा एकदा चान्स नाहीये. टायमिंग पुन्हा एकदा थोडंसं फसला, आणि हा बॉल सुद्धा मागे जाईल. तो पण आणखीन एक डॉट बॉल. कामाची बॉलिंग सध्या केली जाते, कारण की बॉल जर पाहिली तर बॅटवरती नाहीये. मिस टायमिंग, अनदर डॉट बॉल. धावसंख्या फटकाती जाऊन पोहोचते स्कोर काढते 36-36. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, हा बॉल सुद्धा प्ले अँड मिस, अनदर डॉट बॉल. सातत्याने चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. पहिले षटक जरूर जास्त खर्च केलं, पण या ओव्हरमध्ये हे षटक मेंटेन करण्याचा प्रयत्न राहिला, आणि हा बॉल सुद्धा पडल्यानंतर बॅटपती नाहीये. अनदर प्ले अँड मिस, अनदर डॉट बॉल. चांगली बॉलिंग सातत्याने पाहायला मिळते. टीमची टोटल 36, लॉस ऑफ 3 विकेट्स. अप्रतिम आतापर्यंत बॉलिंग, फॅबुलस बॉलिंग. नंदू परिहार समोर प्रमोद पारधी. याडी हलकातीने ऑप्शनला बॉलला ढकलले. पुन्हा एकदा कोलिंगमध्ये गडबड, बॉल जो फील्ड कधी फायदा उचलला जाईल. दबाव तुम्हाला इथे पेस करायचा असेल तर तुम्हाला तितके चांगले रेप्युटेशन दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल, आणि दोन्ही बॅटरने तो दबाव इथे जर पाहिलं तर फिल्डिंग साईडवरती देण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर एक सिंगल इथे 30 सर्कलच्या आतमधून अगदी चोरून काढत असताना सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 37-37. याकडे कुठे ना कुठे जो ब्रेक लागला होता त्या ब्रेकमध्ये पुन्हा एकदा एक्सिलेटरवरती पाय सध्या रोवावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्ले अँड मिस. सातत्याने तेच चित्र सध्या पाहायला मिळते. होते षटकाची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 37 रन फलकावते आहेत. कमाची बॉलिंग राहिली. यावरचा विचार केला तर पहिलं षटक ज्या प्रकारे खर्चिक राहिलं, पण 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 17 म्हणजे हे षटक फक्त 1 धाव खर्च करत असताना नंदू परिहार कमालचा स्पेल राहिला. पहिल्या आतापर्यंत धावसंख्या 37. 5 ओव्हर 37, लॉस ऑफ विकेट 2. 3 विकेट्स आतापर्यंत डाऊन होत असताना तो पाहूया इथून कशा प्रकारे कामगिरी राहील. प्रमोद पारधी जोपर्यंत आहे विस्फोट करू शकतो, त्याच्याकडे अगदी हिंमत आहे. हिमतीने लढा पुन्हा एकदा द्यावा लागेल. पाहूया पॉईंट टेबलमध्ये कुठले संघ विराजमान होतील. प्रत्येकाची नजर सध्या पॉईंट टेबलवरती आहे, कारण की लीग मॅचेसच्या फॉर्मॅटमध्ये नेहमीच पॉईंट टेबलवरती नजर तुम्हाला ठेवावी लागते, आणि त्यानुसार खेळ करावा लागतो.
तो खेळ सध्या दाखवण्याचा प्रयत्न सध्या शिवशक्ती कासा अनबिटेन टीम आहे. पाहूया 3 मध्ये 3 जीत, आतापर्यंत अपराजित. या मॅचमध्ये काहीतरी वेगळं होईल का? कारण की इथून जर पाहायला गेलं तर इतिहास लिहिण्यासाठी कलमाचे नाही तर तुमच्याकडे जिद्द आणि जुनून पाहिजे. त्या जिद्दीने पुन्हा एकदा खेळावं लागेल. धावसंख्या 37 5 ओव्हरचा खेळ समाप्त. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा शहबाज सध्या ओव्हर नंबर 6 मध्ये 30 या सर्कलच्या बाहेर जर पाहायला गेलं तर फिल्डर 3 ऑन साईडला रायटी बॅटरसाठी लोंगॉन मिड विकेट आणि त्यानंतर एक फिल्डर साई सध्या आहे स्क्वेअर लेग. बॉलर पुन्हा एकदा तयार. याडी रिवर्स अटेम्प्ट करत असताना प्रमोदचा क्लास इथे. बॉल पुन्हा एकदा जमीनला चिरत मैदान के बाहेर जाएगा 4 रन्स. 4 रनासाठी येतो हा दमदार चौकार. चांगलं टायमिंग प्लेसमेंट, तितक्या चांगलं जागा बनवली आणि त्यानंतर जागा दाखवली. प्रमोदचा हात तर एक वेगळा पॅटर्न आहे. आपल्या टीमसाठी नेहमीच संकटमोचक बनतो आणि या संकटात त्याला धाबा काढायचे आहेत. कारण की लक्ष मोठं सेट करायचं असेल तर प्रमोदची खेळी तितकीच उपयुक्त ठरू शकते. त्या प्रकारे खेळ दाखवणं गरजेचं आहे. ॲडव्हान्टेज की त्याला नक्कीच लायसन्स जे आहे ते दिलं गेलं कारण की त्याला बॅटिंग करायचं आहे आणि या मॅचमध्ये मोठ्या टार्गेटकडे जर पाहिजे तर एक सेटअप करायचं असेल तर तितकी चांगली धाब्यांची इन्व्हेस्टमेंट येथे करावी लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. शहबाज पुढचा बॉल. ओहो फ्लिक करत असताना पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न. नंदू बॉल पर्यंत पोहोचतील. 2 धाबा घेण्याचा प्रयत्न आहे. चांगली फिल्डिंग पण 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढते धाबा आहेत आता. अगदी धावेचा वेग वाढवत असताना चांगली बॉलिंग पण तितका चांगला फायदा इथे उचलत असताना या 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड होती 43. 6 षटक मार्गस्थ. रात्रकालीन स्पर्धेचा आपण नक्कीच थरार या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी पाहत आहोत. SMPL सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर अगदी अवे फ्रॉम द बॉडी. बॉल पुन्हा एकदा येत जातोय डॉट बॉल. प्रमोदची खेळी तितकी चांगली आहे परंतु यावेळी जर पाहिलं तर बॉल पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जाईल. बॉलर पुन्हा एकदा तयार. 6वं षटक. ओहो रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पण जोरदार अपील पण लाईन मध्ये नाहीये. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. बॉल मागे चाललाय. बॉल पर्यंत बॉलला ब्रेक करतील. थोडंसं चाटपडत धडपडत बॉलला पुन्हा एकदा कव्हर करत असताना तो आपली 3री धाव चौथी घेण्याचा प्रयत्न आहे. 4थी धाव इथे कंप्लीट केले जाईल आणि मराठी चुकीची फेकी. 4 धावा तर कंप्लीट झाले. आता 5वी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फील्ड करतील. तो आपलं 5वी आणि मला वाटते पूर्णपणे दम जो आहे तो पूर्णपणे नक्कीच जाणवतो. 5 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील. रन इन बिटवीन द विकेट. या चोऱ्या ज्या आहेत त्या कराव्या लागतील आणि 4 धाबे इथे कंप्लीट केल्या जातील. पुरा 5 रन. या 5 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 48. 6वं षटक मार्गस्थ आहे. जी मात्र गती प्राप्त करायची होती एक मोठं बॅलन्सिंग टोटल ऍड करण्यासाठी तोपर्यंत सध्या चाललाय पण बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील का? कारण की इथून जर पालक सातत्याने धावा जे अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये थोडंसं अपयश पाहायला मिळतं. जेटी सध्या पुन्हा एकदा तयार. धावसंख्या 48. थोडंसं स्लो गतीने धावसंख्येचा जो मत स्कोर मीटर पुढे घ्यायचा आहे त्या प्रकारे सध्या खेळी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. समोर बोलता पुन्हा एकदा ऑप्शनला हा बॉल बेस चालण्यासाठी या सर्कलच्या आतमध्ये फिल्डर सध्या तैनात आहे आणि बिग विकेट जेडीचा खेळते तमाम फलंदाज बाद.
पहिला षटकार तर आलाय, अजून 2 षटकार मारले तर 1000 रुपीज. आडव्या बॅटने पुन्हा एकदा हा बॉल ऑनस्लॅट नंतर केलाय, पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतील. साई सध्या वेगाने बॉल पर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, पण इथे बॉल हातामध्ये घेता आलेला नाहीये. जोपर्यंत बॉल फील्ड करतील 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा येणं गरजेचं आणि त्या धाबा पुन्हा एकदा जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 58-58. प्रमोदचा खेळ जबरदस्त राहिलाय. प्रमोदच्या आता खेळपर्यंत खेळी पाहिली तर 16 बॉलमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 22 धावा आहेत. इम्पॅक्ट आणि इफेक्टफुल सध्या खेळी सध्या पाहायला मिळते. लाजबाब खेळी. सुनील पुन्हा एकदा तयार, पुढचा बॉल घेऊन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडले तर पुन्हा एकदा बुडीला धडक देईल. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? 2 धावा इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न. बॉल फील्ड करतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल का? धावचीचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. मामला फिट, मामला सुपर हिट. फलंदाज बॅक टू दी पॅव्हलियन. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. सुरुवात पाहायला मिळते. प्रमोद अजूनही खंबीरपणे या मॅचमध्ये गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी काय कमाची बॅटिंग करत असताना पाहूया. इथून चांगली कामगिरी होईल का? पण एकदा बॉल तयार. ऑन्सला प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत बॉल मागे चला आणि इथे विनोदने चुकी केलेली नाहीये. चांगला झेल पकडत असताना खेर धारार्थी फलंदाज यावेळी पडत असताना आणखी एक OUT बाद. स्वीप मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग, शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग सध्या तैनात पाहायला मिळते आणि त्या जाळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकवत असताना विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 58 म्हणजे, परंतु जे टार्गेट पाहिजे होतं त्या टार्गेटकडे सध्या नक्कीच वाटचाल तर आहे. शिवशक्ती कासा. $59 59. पुढे दुसऱ्या बॅटने ऑन्सला पुन्हा एकदा प्रहार. बॉल जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव ते कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकात आता 60 कंप्लीट. जे मात्र टार्गेट पाहिजे होतं त्या टार्गेटकडे तर नक्कीच लक्ष केंद्रित करून तशी बॅटिंग राहिली आणि त्यानंतर एक नक्कीच चांगला लेखाजोखा राहिला तो पाहूया. शेवटचा बॉल या षटकातील. सुनील मोरे पुन्हा एकदा तयार. या शेवटच्या ओव्हरमध्ये लास्ट बॉल आणि शेवटच्या बोर्डती पुन्हा एकदा जशी लाइटिंग लागली पुन्हा एकदा बॉल मैदानाच्या बाहेर लाइटिंग लावत जाईल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम दम लगा के सिक्सर. नका बघू येते मला लाज केला शृंगार आज घातला असाच
दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार जने वातावरण टाईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन तुलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मी कप्पीत राजा होणार मी इन्स्टाची साथ आहे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा तू माझा काळ किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा तू माझा काळ माझी चाचणी तू माझी चाचणी ती बोली आज नाही म्हणून नको म्हणे इंद्रानं आज मी माताची चुकली पेंजन बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कार बी चांदी संगण ठेवण्याचं गणकन करेन गिफ्ट हा करत मजाक नाही पुरी करीन तुझे हळद तू विश नको करू शंका सवाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ लाखात नंबर एकचा आपल्या गावचा होय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा होय बैल जोडा पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला तर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण मुख्यमंचावरती करत आहोत. खान चॅलेंजर्स चला दोन बॅटर लगेचच पाठवायचे आहेत. खान चॅलेंजर्स आदरणीय अलंगीर खान साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचं हस्ते आपण आर पी लायन्स वर्सेस टीम रत्नाकर कंस्ट्रक्शन नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मुख्य मंचावरती सध्या केला जातो. साहेबांच्या हस्ते सध्या टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. आदरणीय अलंगीर खान साहेब उपस्थित आणि त्यांच्या हस्ते सध्या टॉस केला जाईल. तर 67 धावेचा पुन्हा एकदा पाठलाग करण्यासाठी सलामीचे दोन शूरवीर पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेत असताना अगदी मंद मंद पावलेने आपण पाहत आहात या स्पर्धेचा थरार. साई मंथन प्रीमियर लीग या स्पर्धेचे डायरेक्टर आहेत आदरणीय रिक्की दादा यांच्या अगदी प्रचंड मेहनतीने ज्या प्रकारे आपण पाहतो ही स्पर्धा पार केली जाते. अगदी रात्रकालीन स्पर्धा आपण पाहत आहात. या स्पर्धेच्या निमित्ताने SMPL दोन्ही टीम अगदी हवी आहेत. दोन्ही टीम अगदी मुकुट जो आहे तो स्थिरावरती रोवण्याचा प्रयत्न करण्याचा इरादा आणि त्याच्याचवरती पुन्हा एकदा दोन अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सलमान खान आणि दुसऱ्या बाजूने हितेश पाटील ही जोडी सध्या या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सध्या अगदी पेस होतील. चला फिल्डिंग डिस्ट्रिक्टचं लगेच सेट करून घ्यायचं आहे. रत्नाकर कंस्ट्रक्शन वॉन द टॉस अँड फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीम लगेचच रेडी राहा. नेक्स्ट मॅच लगेचच आपल्या समोर येईल. पण तो हा सामना अगदी दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न आता अस्तित्वाचा राहील. प्रश्न आता लढाईचा राहील. कारण की हा सामना जिंकला तर पॉईंट टेबलमध्ये अगदी उलथापालट थोडीशी होऊ शकते. कारण की जसा सेन्सेक्सचा दर जसा अगदी घसरतं अगदी क्रिकेटमध्ये तसंच आपण नेहमी पाहतो. पाहूया इथे चांगली कामगिरी करण्यासाठी नक्कीच उल्लेखनीय. चला घाई करायचे आहे. टीम फिल्डिंग डिस्ट्रिक्शन लगेच रेडी करा. टीम अधिकचा बेड मला ते घेतला जातो. टीम शिक्षक कासा थोडंसं फास्ट क्रिकेट दाखवा. पहिलं षटक JD सध्या बॉलिंग ट्रॅकमध्ये घेऊन येत असताना पाहू या पहिल्याच ओव्हरमध्ये मॅटेटरी पाऊलच्या या पहिल्या ओव्हरमध्ये रायटी बॅटरसाठी ऑफसेटला सध्या 3 फील्डर रिंगणाच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर आणि त्यानंतर पॉईंटला फील्डर गलीमध्ये सध्या तैनात 1 फील्डर आणि त्यानंतर ऑन साईडला जर पाहायला गेलं तर लेग गली आणि फील्डर्स जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये सध्या तैनात आहेत.
2 फीट रिंगण्याचा बाहेर. चांगली फील्ड प्लेसमेंट सध्या पाहायला मिळते, परंतु विकेट पंच अजूनही सामना स्टार्ट झालेला नाहीये. चला सामना स्टार्ट करा. बोल तयार. पहिलं स्ट्राईक घेऊन जेडी. सलामीच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा सलमान. पहिलाच बॉल बिग बॉन बॉल पडल्यानंतर अगदी थोडासा आउटसाइड ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न केला होता. वाईट जोरकर लेनमध्ये बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा अगदी झपाट्याने पुढे जाईल आणि विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये सध्या चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कारण की जेव्हा जेव्हा प्रणयला आपण पाहतो तेव्हा अगदी 3 स्टंपच्या अगदी जवळून चिकटून त्याची किपरची भूमिका असताना ती पुन्हा एकदा वृत्ती पाहायला मिळते. तो पण डॉट बॉल. पुणे दसरे बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पटका लाजबाब टायमिंग बेमिसाल. बॉल जाईल पार धडाकेबाद चौकार. पुढे इथं बॉल तयार होईल. पहिल्याच बॉलवरती जर पालका तर काही कमाचा स्पेड आला होता, परंतु त्यानंतर समोर बॉल टाकला आणि त्याच्यावरती बॉलला नॉट रिचेबल सीमा पार. 4 रन सध्या खातं ओपन केलं जाईल. सलमान पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा ऑनसेला प्रहार करत असताना टायमिंग जुळले का? टायमिंग जुळले आणि बॉल पुन्हा एकदा जाईल. दम लगा के इट्स मॅक्झिमम. पुन्हा एकदा सिक्सर. चला शिवशक्ती कासा मराठी जास्तीचा वेळ आपण घेता. वेळ वाचवणं नक्कीच प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. सातत्याने आपल्याला नक्कीच सूची करणं पाहिजे तितकं योग्य नाहीये. तर क्रिकेट वेळात खेळणं नक्कीच अनिवार्य राहील. त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ आपण घाई करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. बॉल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटची कडा घेत आता बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल फीट करते. तो एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. जेडीचे हे षटक थोडंसं मला वाटते 1 घाव आणि 2 तुकडे करणार आहे. कारण की ज्या प्रकारे त्याने धावा खर्चात केल्या 2 षटकार 2 आता बाउंड्री त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार. धावसंख्या जेव्हा पोहोचते डबल 111 याकडे होती. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. कारण की लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी सरासरी जे अपेक्षित आहे आवश्यक रन रेट सुरुवातीपासून सुधारणा करावी लागेल. कारण की रजनी क्रिकेट आहे आणि रजनी क्रिकेटमध्ये पर ओव्हर मागे तुम्हाला 10 धावा पर ओव्हर मागे काढायच्या आहेत. त्या वृत्तीने आणि तो हेतू इथे अगदी ठेवावा लागेल. त्या वृत्तीने खेळ दाखवणं अनिवार्य राहील. कारण की लक्ष मोठं आहे 67 धावेचं. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आतापर्यंत फलकाते. 4 बॉलमध्ये 11 रन्स. ओहो चॉप करण्याचा प्रयत्न अगदी खोदून काढला. पण फिल्डोपला सध्या फिल्डर रोहन पुन्हा एकदा बॉल वरती झेपावेल. बॉलला फील्ड करते. तो धाव मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. एक डॉट बॉल चांगला आणि महत्वाचं म्हणजेच आत्मविश्वास जेडीचा वाढवेल. आणि त्या वृत्तीने पुन्हा एकदा बॉलिंग करत असताना चांगली बॉलिंग लेंथ अँड लाईन. सूर्य बॅटने ऑप्शनला ढकललाय. पण ऑलॉंग द कार्पेट बॉल पुन्हा एकदा जमीला चिरत मागे चाललाय. जसा रोलर जमीला लाटतो अगदी तसा बॉल लाटत मागे तो एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिटर सध्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. तो आपण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 15 या आकड्यामध्ये. लॉस ऑफ 0 विकेट्स टीम खान चॅलेंजर्स. बापूरा धावसंख्या जाऊन पोहोचते 13. प्रमोदच्या या ओव्हरमध्ये एका विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निखिल पारधी यांच्याकडून पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या ओव्हरमध्ये एखादी विकेट मिळवली तर 1000 रुपीज.
पहिलाच बॉल प्ले करण्याचा प्रयत्न लाईन मिस झाल्यानंतर बॉल जो आहे तो पुन्हा एकदा यष्ट्यावरती लागलेला नाही पण तो फील्ड करते तो आपल्या एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकादी जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड थोडंसं झेप घेत असताना जाऊन पोहोचते फलकादी 14 या आकड्यावरती. एक मोठं लक्ष आहे इथे तितकेच मोठा वेग पकडावा लागेल कारण की झुकझुक गाडी लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाहीये. त्याच्यासाठी बुलेट ट्रेनमध्ये तुम्हाला नक्कीच इथे वेग जो आहे तो पार करावा लागेल. इनफिल्डच्या वरतून यावेळी ओव्हर कव्हरमध्ये OTT ओव्हर द टॉप क्लास बॅटर हितेश पाटीलच्या बॅटमधून सुपरहिट चौकार. कमाचं प्लेसमेंट लाजबाद टायमिंग कारण की पॉवर प्ले आहे. एकदा की तुम्ही 30 या सर्कलचं जे मात्र बंदर आहे ते हटवलं तर बॉल मागे फिल्डर प्रोटेक्शनसाठी नाही आहे. त्याचा फायदा सध्या हितेश पाटील अगदी घेणं जाणतो आणि पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त अगदी टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग त्यांची नेहमीच चांगली राहिलेली आहे. मोठा अनुभव त्यांच्याकडे पण हा बॉल पुढे धाव पायाने जो पण फील्ड करते तो एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या एका धावेच्या मदतीने इथे एकच धाव ते पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढून ती थोडीशी झेप घेत असताना धाबा आहे त्या फलकादी 19 रन्स. ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ सरासरीचा हिशोब केला तर त्याच वृत्तीने सध्या धावा ज्या आहेत त्या अर्जित केल्या जातात पण इथून ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. एखादी विकेट मिळवली प्रमोदसाठी जर पाहिलं तर पारितोषिक आहे 1000 रुपीज कॅश प्राइसेस. आणि इथे विकेट मिळवल्यानंतर दांडी इथे गोल होईल. रफ्तार से गिरफ्तार किलिया बिलिया सब बाहर. विकेटचं पतन सलमान बाद. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पिचली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पिचली. गोरी 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 इश्काची नोट ही वटली. हाय हाय लाटी कोडी अशी केली से तुकी पतंगबाजी असली. लाटी कोडी अशी केली से तुकी पतंगबाजी असली. ज्या विकेटसाठी पारितोषिक लागलेलं होतं मला ते निखिल पारधी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हे प्रमोद पारधीसाठी पारितोषिक आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या 1000 रुपीज जमा तर आहे. शिवशक्ती कासा टीमसाठी महत्त्वाचा विकेट होता कारण की ब्रेकथ्रूची आवश्यकता आणि ब्रेकथ्रू मिळवत असताना पुन्हा एकदा विकेट टेकर बॉलर फ्रंटलाईन सीमरने पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती प्रमोद पारधी. पुन्हा एकदा पुढचा बॉल नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी मैदानात गणेश चव्हाण. फुलेलेंचा बॉल पुन्हा एकदा लाईन मिस दिनाधीन धा आणि फलंदाज पुन्हा एकदा धडाधाय. आणखीन एक विकेट फलंदाज गॉन. निखिल पारधी यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या विकेटसाठी लागोपाठचे 2 विकेट अगदी आणि आता हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतील हॅट्रिक आता कंप्लीट केली जाईल. काय कमाची बॉलिंग. बॅटर फक्त मला वाटते आएंगे और जाएंगे कारण की ज्या प्रकारे गणेशला जो मात्र रोल दिला होता कारण की या मला वाटते नंबरवरती गणेशची बॅटिंग नाहीये. गणेश मधल्या फळीमध्ये मला वाटते 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी येतो परंतु ज्या प्रकारे त्याला प्रोमोट केलं होतं त्याच्यावरती पुन्हा एकदा खरा उतरलेला नाहीये कारण की ज्या प्रकारे फिल्डिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर खूप चांगले आणि त्यानंतर तितकी चांगली बॉलिंग पाहायला मिळते. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्डची आता फक्त 19 आणि हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक बॉल बॉलर पुन्हा एकदा तयार प्रमोद पारधी विकेट टेकर बॉलर कारण की मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर कसं बनायचं आणि अगदी ज्या प्रकारे आपण पाहतो ड्रीम 11 आणि त्यानंतर माय 11 सर्कल
जसं मात्र एक प्लेअर निवडला जातो तसे अशी कामगिरी पाहायला मिळते. पुणे इथे कट करण्याचा प्रयत्न पण तो बॉल पर्यंत टर्न होईल. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. अगदी बॉल कट केल्यानंतर बॉल जातो डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा स्पेल जर पाहिलं तर आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये धावसंख्या जमा पोहोचते 19. लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम शिवशक्ती कासा या टीमच्या विरुद्ध खान चॅलेंजर्स. वेलकम बॅक. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. ही जोडी आता खूप महत्त्वाची आहे. ही मॅच आता खूप महत्त्वाची आहे आणि ही स्पर्धा आता खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. तो या स्पर्धेतील दरवाजे कुठल्या टीमचे बंद होतील त्याच्यासाठी सध्या लक्ष केंद्रित आता या मॅचवरती आहे. पाहूया या मॅचमध्ये पुन्हा एकदा विजयाचा डंका कुठला संघ पुन्हा एकदा वाजवेल. इथेच पाटील जोपर्यंत आहे टीमचे नेतृत्व नक्कीच करणं जाणतो. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा निलेश. ओहो, कट करण्याचा प्रयत्न. गलीमधून बॉल हा दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचेल आणि धडक देईल. बाउंड्री लाईन पार. मिलिंगे रन 4. एक शानदार चौकार. लाजवाब प्लेसमेंट. जसा बॉल कमी गतीने टाकला फक्त दिशा दिली. इथे तलवारीची गरज नव्हती. इथे फक्त बॅटचा अगदी स्लॅश करत असणार. टायमिंग पुन्हा एकदा झालेला नाही पण तो गॅप निवडायचा प्रयत्न केला आणि बॉल पुन्हा एकदा जाईल. बाउंड्री लाईन पार. या मॅचला जिंकण्यासाठी धाब्यांची आवश्यकता आहे. वाटते 22च्या 4 धावे ते कंप्लीट केल्या जातील. पुढे दुसऱ्या बॅटने सोफ्टने डायरेक्ट हिट केला जाईल का पण इथे रिस्क घेतली जात नाहीये. क्रिकेट तुम्हाला या प्रकारचं खेळावं लागतं. डोक्यावरती बर्फ जिकवेवरती साखर आणि हृदय जे आहे ते पोलादी ठेवावं लागतं आणि ती कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. रोहनच्या मार्फत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये जास्त व्यस्त नाहीये कारण की आपली नोकरी सांभाळत असताना क्रिकेट खेळतो आणि चांगलं आतापर्यंत त्याच्या मार्फत कॉन्ट्रीब्युशन सध्या आपल्या टीमसाठी देत असताना तो फक्त एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने चुकीचे फेके सध्या पाहायला मिळते. प्रोटेक्शन फिल्डर नाहीये. अतिरिक्त धाबा ज्या आहेत ते इन्व्हेस्टमेंट करणं तर कदाचित थोडीशी डोकेदुखी होऊ शकते. येथे सुद्धा चुकी झाली. निलेशने यावेळी बॉलवरती ट्राय केलेला नाहीये. त्याचा फायदा पुन्हा एकदा उचलला आहे कारण की दोन्ही बॅटर संबंधांचे क्रिकेट खेळणं जाणतात. कारण की या मॅचला जिंकण्यासाठी त्या प्रकारे 67 धावेचा मोठा पल्ला गाठायचा आहे. धावा येणं महत्त्वाचं आहे आणि धावा सध्या ठोकल्या जातात. या 2 धावा धावसंख्या जॉन पोहोचते. स्कोर काउंटी 25. या मॅचला जिंकण्यासाठी 27 बॉल 42 42 धावेची सत्ता. सुरेश बॅटने सध्या फुलटॉस बॉलचा टायमिंग व्यवस्थित झालेला नाहीये. डीप मध्ये फील्डर पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. फ्लंबल सध्या पाहायला मिळते. बॉल फील्ड करते तो 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग सध्या केली जाते. एखादं विमान जसं रेल्वे एखाद्या ट्रॅकमध्ये जसं टेक ऑफ घेतं अगदी त्या प्रकारे आता या खेळपट्टीवरती दोन्ही बॅटर पायाला जणू चाकं बसवलेले आहेत आणि त्या वेगाने सध्या धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते फलकातील 27. अप्रतिम खेळ क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये. बॉल पुन्हा एकदा तयार. निलेश यादव. कासा एक्सप्रेस आहे. याच्याकडे वेग आहे आणि निलेशकडे जर पाहिलं तर दिशा आहे आणि त्या दिशामध्ये पुन्हा एकदा इथे बॅटरला फसवण्याची ताकद या बॉलरकडे पाहूया मिळेल का. कारण की आता विकेट पाहिजे. इथून जर पार्टनरशिप ब्रेक करायचे असेल तर विकेट पाहिजे. परंतु समोर जर पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेटर हितेश पाटील जोपर्यंत मैदानात आहे. दुसऱ्या पद्धतीने शहबाज. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते फलकातील 27. गडी गमावले 2. हा सामना कुठे जाईल मात्र हे सांगणं थोडंसं चुकीचं नक्की ठरेल कारण की क्रिकेटमध्ये भविष्यवाणी कदाचित चुकीची ठरते. प्रेडिक्शन मीटर जर पाहिजे तर पूर्णपणे टीम हवी आहे आता टीम शिवशक्ती कासा कारण की विकेट 2 आणि ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या मार्गस्थ आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. निलेश यादव पुढचा बॉल घेऊन. SMPLचा थरार आपण पाहत आहात या क्रीडा नगरीमध्ये. पुढचा बॉल. ओहो, कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल जर पाहिलं तर जास्तीत जास्त बाहेर. पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईट बॉल कारण की अँगल क्रिएट करत असताना वाईड ट्रॅकवरती जे मात्र बॉल ठेवण्याचा प्रयत्न पण तिथून जास्तीत जास्त बाहेर आणि त्यामुळे पंच पुन्हा एकदा दंडित घोषित करतील. अतिरिक्त एक्स्ट्रा धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते. फुटबॉल बोलता पुन्हा एकदा फॉलो थ्रूमध्ये बॉल फील्ड करतील. 1-1 डॉट बॉल पाहिजे या मॅचला जिंकण्यासाठी. 1-1 धाव पाहिजे या मॅचला जिंकण्यासाठी. खान चॅलेंजर्स इथून जर पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी 25 बॉलमध्ये धावेची आवश्यकता आहे. 39 39 धावेची आवश्यकता. 25 बॉलचा खेळ शिल्लक म्हणजे या षटकातील आता शेवटचा बॉल.
25 बॉल 39. जिंकेल कोण हा मात्र प्रश्न. बोल तयार. ओहो चॉप करण्याचा प्रयत्न ऑफ स्लॅप फिल्डर पुन्हा इथे मला वाटते मधल्या ट्रॅक वरती इथे बॅटर फसतो आणि विकेटच्या पातन बडी मछली जाल में फसी. ज्यासाठी जाळ रेटलं होतं त्या जाळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकवलं जाईल आणि हितेश पाटील बिग विकेट फलंदाज आउट. कमाचं वापसी पुन्हा एकदा ज्या विकेटसाठी जी मात्र फिल्डिंग सेट केली होती त्यामध्ये यश तर प्राप्त केलाय नवीन बॅट्समन पुन्हा एकदा मेजर राजू पुन्हा एकदा मैदानात दाखल. आज मेजरला पुन्हा एकदा राजू जेंटलमॅन बनण्याची ताकद आहे. ज्या खेळाडूने क्रिकेटच्या पटलावरती आपल्या संघाला लढायला जिंकायला शिकवलं सध्या तो फलंदाज मैदानावरती दाखल तर झाले. या पाहूया इथून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. याकडे ते गडी गमावले 3 ओव्हरचा खेळ समाप्त. याच कंडिशनमध्ये पहिलं कम्पॅरिझन जर पाहिलं गेलं तर या प्रकारचं पाहायला मिळालं. पण इथून जर पाहिलं गेलं तर आता 24 बॉलमध्ये धावेंची आवश्यकता आहे. 39. पुणे एकदा फुललेंचा बोलता पडल्यानंतर अगदी झपकन विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. कारण की बॉल जर पाहिलं गेलं तर थोडंसं सबबरी खाली राहत असताना डॉट बॉलची समाप्ती. इथे सुद्धा नक्कीच प्रत्येकाला जर पाहिलं गेलं तर ऍक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न नक्कीच देण्याचा प्रयत्न केला जातो. इथे डॉट बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते 28. 23 बॉल 39. याने सध्या बॅटने फटका चांगला डीपमध्ये फिल्डर सध्या निलेश बॉलला पुन्हा एकदा कलेक्ट करेल. एक सिंगल पिडेल इथे जास्त काय मिळणार नाहीये. साहबाज जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना आहे. राजू मेजर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना आहे. तो समोर जर पाहिलं तर प्रमोद नावाचं ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा टीम शिवशक्ती कासा टीमने पुन्हा एकदा सेट केलेला आहे. पाहूया लक्ष्यापर्यंत पोहोचेल का. कारण की लक्ष्य बहुत या मॅच मध्ये नक्की दूर आहे. म्हणजे दूर है लेकिन जाना जरूरी है. कारण की इथून जर पाहिलं तर 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये धावेची आवश्यकता आहे. 38. 38 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम खान चॅलेंजर्स. ऑन सध्या पुन्हा एकदा फ्लिक तर केलाय. फिल्डर सध्या डीप मधून पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉलला फिरका देईल. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. मेजरचं पुन्हा एकदा वैयक्तिक खातं जे आहे ते ओपन तर केलं जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्डची धावा आहेत फलका देता 30 ऑन द बोर्ड. सामन्यामध्ये जान झोकण्यासाठी इथून जर पाहिलं तर स्वतःच जी मात्र कॅपेबल आहे ते ओपन करावं लागेल. इथे सुद्धा लाईन मिस केली पण त्यानंतर फिंगर अप लाईन मिस. यष्ट्यांचा वेध दांडी गुल अटक वॉरंट जारी करत असताना आणखी एक दे धक्का. फलंदाज यावेळी परत डगआउटच्या दिशेने बाद. चला बॅट्समन आपण घाई करायचं आहे. 3.4 बॉलचा खेळ समाप्त. पण तो प्रमोदचा काय स्पेल राहिला आतापर्यंत 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 3 विकेट 8 धबा करत असताना कमाची बॉलिंग युनिट सध्या दाखवत असताना आपल्या टीमसाठी हेच तर कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं आणि त्या प्रकारे सध्या सेटिंग सध्या त्याच्यामार्फत केली जाते. लाजबा बॉलिंग शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 3 विकेट 8 धबा कमाचा स्पेल आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. या आकड्यात 4 गडी बाद टीम खान चॅलेंजर्स. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर पुन्हा एकदा अगदी जर पाहिलं तर वेग पकडत असताना चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. येतो डॉट बॉल
साई सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल होईल. साईकडे विस्फोट करण्याची ताकद आहे, पण तो इथून जर पाहिलं तर तितकी चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण की साईकडे जर पाहिलं तर टॅलेंट आहे. हा टॅलेंट जर उमटवलं तर कदाचित टार्गेटचा पाठलाग होऊ शकतो. हा बॉल पुन्हा एकदा कट केलाय. फिट सध्या तैनात आहे. बॉल फिट करते तोपर्यंत आणखीन एक डॉटची समाप्ती. येथे होते षटकाची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. अजून या मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल या मॅचमध्ये आणि धावेंची आवश्यकता आहे 37. 18 बॉल 37 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम खान चॅलेंजर्स. घेऊया छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती 30 या आकड्यावरती. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 37 37 धावेची आवश्यकता आहे. एक बॉय रन रेट थोडंसं झपाट्याने जो मात्र आवश्यक रन रेट आहे. बाराची गती पकडावी लागेल तेव्हा कुठे ना कुठे लक्ष्यापर्यंत पोहोचू शकते टीम. आणि त्या प्रयत्नात नक्कीच यश जर पालगे तर मिळेल का. तो जोपर्यंत मेजर आहे तोपर्यंत सामन्यामध्ये अजूनही जान बाकी आहे. हा सामना थोडासा आता जनरल वॉर्डमधून आता ICU मध्ये शिफ्ट झालेला आहे. कारण की सामन्यामध्ये ज्या प्रकारे सुरुवातीला असं वाटलं की खान चॅलेंजर्स हवे आहे, पण त्यानंतर शिवशक्ती कासा टीमने कारण की लीग मॅचेसमध्ये तुम्हाला विजयाने सुरुवात करावी लागते आणि ती सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली शिवशक्ती कासा टीमसाठी. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर 3 मॅचेसमध्ये 3 विजय 3 जीत आणि अपराजित. चला सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. 4 ओव्हर धावसंख्या 30. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॉल टॉप एज घेत बॉल वेच चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि राजू मेजरचा खेळ सुद्धा खल्लास. येथे सुद्धा विकेटच्या पतन. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. कमाची बॉलिंग. विकेट घेण्याची क्षमता तर प्रत्येक बॉलरकडे आहे आणि त्यामध्ये आता यश इथे प्राप्त करत असताना कारण की बॉलिंग ट्रॅकवरती जीवन खांबे विकेट टेकर बॉलर आहे. ज्या प्रकारे त्यांचं वय आपण पाहतो 40+ प्लेयर आपण 50+ मला वाटतं आहे. आणि हा सुद्धा बॉल अलॉंग द कार्पेट मागे चला फिल्डरच्या डीपमध्ये बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. एक सिंगल ते प्राप्त केली जाईल. कमाची पुन्हा एकदा इथे फिल्डिंग अरेंजमेंट सुद्धा पाहायला मिळते. कारण की बॉल ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट पाहतो जसे एखाद्या रांगोळी आपण पाहतो 11 टिपक्यांची जसा एखाद्या रांगोळीवरती टिपक्यावरती जशी रेस मारली जाते अगदी तशी आतापर्यंत फिल्डिंग अरेंजमेंट पाहायला मिळते टीम खान चॅलेंजरच्या विरुद्ध. पुन्हा एकदा इथे कट करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटची गळा घेत मागे चला फिल्डर सध्या आहे थर्डमॅनच्या दिशेने. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न बिलकुल नाहीये. एका धावती पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धाव इथे इन्क्लूड केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. धावा आहेत आता 32 रन. 15 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल जाईल. आणि की बॅट आणि बॉलचा जो मात्र कॉन्टॅक्ट पाहिजे तो कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा झालेला नाहीये. चांगली पुन्हा एकदा फील्ड प्लेसमेंट सध्या ज्या प्रकारे पाहायला मिळते कारण की बॉल जर पाहायला गेलं तर थोडासा आखूड टप्प्यावरती होता आणि जिथून मात्र बाउन्स झाला थेट यष्टीरक्षकच्या हाताच्या दर्शनामध्ये पुन्हा एकदा विसावेल. चांगली बॉलिंग. जीवन खांबे पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल राऊंड विकेट.
पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न अनादर डॉट बॉल कारण की या प्रकारची बॉलिंग आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅटरचा जो मात्र बॅटचा फेस आहे तो मात्र थोडासा चेहरा लेट इथे क्लोज होत आहे आणि त्याचाच पुढे इथे प्ले अँड मिस अनादर डॉट बॉल सातत्याने त्याच लेंथवरती पुन्हा एकदा डॉट जी मात्र बॉलिंग ॲक्शन आहे अगदी चांगली लेंथ अप्रतिम बॉलिंग फॅबलस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा रीड करता आलेला नाहीये जसा पडला तसा विकेट किपरचा हातामध्ये म्हणजे आला गेला कसा आणि गेला कसा हे मात्र बॅटरला कळालेलं नाहीये प्रमोद भगले सध्या स्ट्रगल करत असताना तोपर्यंत होते ओव्हरची समाप्ती आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 35 12 बॉल 35 डीजे ऑन बारा बॉल 35 धावेची आवश्यकता अजूनही या मॅचचं चित्र पलटलेलं नाहीये इथून सुद्धा जर पाहायला गेलं तर असंभव आणि संभव करण्याची ताकद दोन्ही बॅटरकडे आहे ओहो फुल बॉल आता पुन्हा एकदा लाईन बेस झाली साईला पुन्हा एकदा परफेक्ट बॅटपती बॅलन्स करता आलेलं नाहीये टायमिंग पाहिजे अशा कंडिशनमध्ये ते टायमिंग पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा झालेलं नाहीये हा पण सुद्धा पडले तर मागे जाईल अतिरिक्त धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने मदत इथे मिळत असणार तो एक धाव कंप्लीट होईल बॉलर पुन्हा एकदा ते आर्निलिस ओहो याडी बॅकलिपला खाली तर ठेवत असताना पुन्हा एकदा अल्बो पोझिशनला खूप चांगला वापर कारण की बॅकलिपला तितके चांगले इथे कव्हर करत नसताना धावचीच्या रूपाने प्रमोदला इथे परतवलं गेल माघारी बिग विकेट आणखी एक धक्का 1 रन आणि त्यानंतर विकेट डाऊन फलंदाज बाद मुंबईची बाई तुझ्या फिकर का वाटा दिसली गावा सुट्टीचा पन्नासचा वाटा मारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा आराशी बोलताय ए ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही ये जा चल पोरी जरा चिल कर लाग तुझा हिल कर नवीन बॅट्समन पुन्हा एकदा सूरज सध्या बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा मैदान दाखल होईल दोन सध्या यंगस्टार आहेत एकाच गावातून नक्कीच दोन्ही फलंदाज सध्या नक्कीच बिलोंग करत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन्सला प्रहार तर झालाय पुढे साईचा हा पटका पुन्हा एकदा थोडासा मिस टायमिंग बॉल गॅपमध्ये चाललाय फिटर पुन्हा एकदा बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केले जातील या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या थोडीशी झेप घेत असणार पुढे जाईल खान चॅलेंजर टीमसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता परंतु या मॅचमध्ये ज्या प्रकारे सध्या स्ट्रॅटेजी पाहायला मिळते धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड होती 36 धाबा आतापर्यंत फलकाते आहेत सातत्याने तीच लाईन त्याच प्रकारची वृत्ती सध्या दाखवली जाते सुरुवातीला असं वाटलं की स्टार्ट खूप चांगला घेतला परंतु त्यानंतर बॉल पुन्हा एकदा प्ले अँड मिस सरळ बॅटने ऑफ साइडला फटका गॅप दे बॉल्स मा पार 1 बाउंस चौकार आठ बॉल मध्ये 27 धावांचा सत्ता सामना जिंकण्यासाठी 2-3 मोठे प्रहार पाहिजेत पुन्हा एकदा ऑफसाइडला हा बॉल वेधत चाललाय टायमिंग थोडंसं फसलं पण फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल का बॉल पुन्हा एकदा फील्ड करते तो 2 धावे ते कंप्लीट केले जातील या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या थोडीशी पुढे जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 42-42 रिक्वाय रेंजर पालगे तर नक्कीच शेवटचा बॉल या षटकातील पूर्णपणे आता हवे आहे पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न टायमिंग झालेला नाहीये आता या मॅचला जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 25 6 बॉल 25 धावेची आवश्यकता
6 बॉल 25 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड ते 42-42. अप्रतिम आतापर्यंत कॅल्क्युलेशन राहिले ज्या प्रकारे बॉलिंगची वर्णी आणि जिथून मात्र विकेट गमावलेत. प्रमोदचा खेळ चांगला राहिला कारण की प्रमोदने ज्या प्रकारे 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये धावा कमी आणि विकेट जास्त, कमी पेट्रोल आणि जास्त गाडी पडवणं हे सध्या कामगिरी त्याच्यामार्फत पाहायला मिळाली. ओहो पुन्हा एकदा प्ले अँड मिस. सुरुवात तर चांगली राहिली या ओव्हरमध्ये. या शेवटच्या ओव्हरमध्ये विश्वनाथ पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. आज विश्वनाथ अगदी इम्पॅक्ट राहिला आपल्या टीमसाठी कारण की आलेल्या त्याच्या बॅटमधून षटकार आला होता आणि आता शेवटची जबाबदारी पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते. 5 बॉल 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 5 बॉल 25. टीम शिवशक्ती कासा. ओन्सला पुन्हा एकदा प्रहार. बॉल गॅपमध्ये चाललाय. पीटर पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतील का? बॉल पर्यंत पोहोचतील आणि कॅच इथे पकडला जाईल. जेडी सध्या आहे बॉलच्या खाली. डाऊन दी बॉल. विकेटच्या पातन. फलंदाज सूरज बॅक टू दी पॅव्हलियन. कमाची बॉलिंग आता पूर्णपणे अगदी विजयाची सिग्नेचर करण्यासाठी सध्या टीम खान चॅलेंजर्सच्या टीमच्या विरुद्ध सध्या शिवशक्ती कसा टीम हवी आहे. आणखी धावेचा पाठा करण्यामध्ये थोडंसं असमर्थ सध्या वाटतं कारण की 4 बॉलमध्ये 25 धावेची आवश्यकता आहे. इथून सुद्धा करिश्मा अगदी चेंज होऊ शकतो कारण की बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा सुनील मोरे नवीन बॅटर. ओहो सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. जसा बॉल पडला तसा फुंकर मारत चांगली बॉलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. डॉटबॉलची समाप्ती पुन्हा एकदा पाहायला मिळते. शेवटचं षटक सध्या आहे परंतु ज्या प्रकारे विश्वनाथकडे अगदी तजुर्बा आहे, चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी अजिनी इथून जर पाहिलं तर लक्ष थोडंसं मोठं बनत चालेल कारण की आवश्यक रन रेट आता 50चा पाहिजे आणि तेच मात्र वाटतं की इथून थोडंसं आता इम्पॉसिबल आहे. एखादी चमत्कार पुन्हा एकदा गोष्ट घडेल का? बोलत यात रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा बॅटमध्ये मला वाटते पाहिजे होता परंतु मला वाटते बॅटवरती आलेला नाहीये. लेग बायच्या रूपाने 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. धावा आहेत आता 43. शेवटचे 2 बॉल जुनी शिल्लक आहेत. या षटकातील पूर्णपणे विजयाच्या सध्या उंबरठ्यावरती येऊन ठेपत असणार टीम शिवशक्ती कासा. 3 सामन्यामध्ये 3 तर विजयी पतो. इथून जर पाहिलं तर पाहूया स्लोवर वनचा वापर पुन्हा एकदा पूर्णपणे बीट होत असणार कारण की बॅटरला बॉल पुन्हा एकदा रीड जो आहे तो करता आलेला नाहीये. जसा बॉल वडेन घेतला आणि तिथून पुन्हा एकदा जाईल तोपर्यंत विकेट किपरच्या दर्शनामध्ये पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. कमाची बॉलिंग सध्या पाहायला मिळते. शिवशक्ती कासा टीम पूर्णपणे हवी आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कारण की हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. पण विभाग जर पाहिलं तर ग्रुपमध्ये 6 संघ आहेत मध्ये 4 सामने जिंकल्यानंतर पूर्णपणे क्वालिफायच्या रेसमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. या शेवटच्या बॉल होती साईला जसा समोर बोल दिला ऐसा नाही डालने का आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा रबर स्टॅम्प षटकाराचा 6 रन्स. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रमोद पांडे आपण लगेच या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मला वाटते 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेटसाठी.